आमचे उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे काहींना मिरची लागली असं फडणवीस म्हणाले। तर बिनविरोध वेगवेगळ्या मार्गाने झाले आणि म्हणून मिरच्या लागायला लागल्या असं जयंत पाटलांनी म्हटलं। सरळ मार्गाने बिनविरोध निवड झाली नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते। अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। बिनविरोध झाले, बिनविरोध वेगळ्या मार्गाने झाले, याच्यामुळे मिरच्या लागायला लागलेल्या आहेत। सरळ मार्गाने झाले असते की नाही सगळ्यांनी बसून नाही हाच फार शहाणा आहे आणि ह्यालाच उभा करू आणि आम्ही मागे घेतो असं नाही झालं। पळवापळवी करून, दमदाटी करून, पैशाचा वापर करून बिनविरोध झालेल्या दिसत आहेत असं लोक म्हणतात। मला सावरकरांचे विचार नाही मानत मग अजित पवारांना दूर करा असं राऊतांनी म्हटलंय। अजित पवारांना सत्तेमधून दूर करा असं राऊत म्हणतायत, तर अजित पवारांना सावरकरांचे विचार मानावेच लागतील असं आशिष शेलार यांनी म्हटलं होतं। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू। भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी गांडूळ आहे, दुतोंडी गांडूळ दोन्ही बाजूने वळवळतो। सावरकरांविषयी तुमची एवढी भक्ती आणि श्रद्धा असेल आणि तुमच्या सरकारमध्ये एक अशी व्यक्ती बसली आहे त्याला तुम्ही रोज ज्ञान देताय, सावरकर सावरकर सावरकर। काल दिवसभर सावरकरच चालले होते। अजित पवारांना सावरकरांचे विचार मानावे लागतील। अरे नाही मानत तर मग सरकारमधून दूर करा, दूर करा ना। ते नाही सावरकरांना मानत, मग तुम्ही काय करताय? तुम्ही आमच्या बाबतीत आम्हाला सांगताय ना।